तर जरांगेंनी उपोषण मागे घेतल्याबद्दल त्यांचे आभार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शिंदे समितीने 2 महिन्यात अहवाल द्यावा असं देखील उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलंय। तर जरांगेंनी हे उपोषण मागे घेतल्याबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत। तसंच शिंदे समितीला देखील सूचना केलेली आहे की 2 महिन्यात त्यांनी अहवाल द्यावा। तर अतिशय महत्त्वाची मराठा आरक्षणासंदर्भातील ही बातमी आपण पाहतोय की जरांगेंनी उपोषण मागे घेतलंय आणि मागे घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार देखील मानलेले आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांचे आभार मानलेले अशी त्यांची प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी दिलेली आहे। तर शिंदे समितीने 2 महिन्यात अहवाल द्यावा असं देखील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। मनोजींच्या मागणीप्रमाणे लवकरात लवकर आरक्षण कसं देता येईल यासाठी सरकारचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न राहणार आहे। मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची देखील मुख्यमंत्र्यांना काळजी होती, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काळजी होती, आम्हाला देखील सगळ्यांना काळजी होती आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन जो निर्णय काल मनोजजींनी घेतला त्यांचं मनापासून मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि मराठा समाजाला आरक्षण देत असताना ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या सांगितलेल्या त्यांच्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न पूर्ण केल्या जातील आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यायला आम्ही सुरुवात करू। सगळ्यात महत्त्वाची कालची भूमिका ही माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांची ठरली, कारण माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनीच मराठा समाजाला गायकवाड आयोगाच्या माध्यमातून आरक्षण द्यावं अशा पद्धतीची शिफारस केली होती। आणि म्हणून आता जो मागासवर्गीय आयोग आहे त्यानं कशा पद्धतीनं इम्पेरिकल डाटा गोळा करायचा, काय करायचा याच्यावर देखील आमची सविस्तर चर्चा झाली। त्याच्यामध्ये देखील जरांगे पाटलांनी आम्हाला वेळ दिलेली आहे, चांगली वेळ दिलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही ते करू शकतो। आणि म्हणून मला असं वाटतं की कालचा ओव्हरऑल सगळा प्रसंग बघता जे सहकार्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो। किंवा कशा पद्धतीने सांगितलं 2 महिन्याची मुदत त्यांनी दिलेली आहे। 24 तारखेला शिंदे समितीच्या वाढीव मुदतीचा कार्यकाळ संपतोय, त्याच्यामध्ये लवकरात लवकर अजून किती नोंदी करू शकतात त्यांनी महाराष्ट्राच्या देखील नोंदी गोळा करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि एकंदरीत मला असं वाटतं की जी सकारात्मक भूमिका सरकार घेऊन जर पुढे गेलो आणि मनोजजींना एक आम्ही दाखवू शकलो की बाबा आम्ही तुमच्या सांगण्यानंतर तुम्हाला अपेक्षित असलेल्या स्पीडपेक्षा जास्त काम करतोय, मला असं वाटतं की तारखेचा देखील इश्यू राहणार नाही। आता सरकार ज्या पद्धतीनं जोरात काम करेल त्याच्यावरच त्यांचा विश्वास अवलंबून आहे आणि त्यांचा विश्वास पात्र ठरण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते की त्यांनी केलेल्या भाषणावर आणि त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर मला बोलण्याचा अधिकार नाही। सरकार जर सकारात्मक पुढे जात असेल तर माझ्या एखाद्या वक्तव्यामुळं मी कोणाचंही मन दुखवेल असं भाष्य पत्रकार परिषदेमध्ये करणार नाही। आम्ही जी तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये जेवढ्या जलद गतीनं हे करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत। त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या आंदोलनाची भावना व्यक्त केलेली आहे, त्याच्यावर मी काहीतरी त्यांना क्रॉस करून बोलावं अशी जर अपेक्षा असेल तर ते होणार नाही। कारण काल त्यांनी जी समंजसपणाची भूमिका घेतलेली आहे ती सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे। आणि म्हणून एखादी गोष्ट पाठीपुढे होणार असेल आम्ही परत जाऊन त्यांना भेटू, आम्ही पुराव्यानिशी त्यांना सांगू, परंतु त्यांनी 24 तारीख दिली म्हणून मी काहीतरी वेगळं करतोय म्हणून 2 तारीख याच्यावर चर्चा जी काही करायची ती आम्ही त्यांच्याशी भेटून करू। काल शिष्टमंडळाने चर्चा केली